बच्चू कडूंनी लाचारी स्वीकारली असली तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण मी शेतकऱ्यांसाठी बोलेल, अजून पडलो तरी त्याची पर्वा नाही, असं वक्तव्य प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा तसेच माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय. ते अमरावती इथल्या एका सभेत बोलत होते. सगळ्यात अलौकिक आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय छत्रपती शिवरायाच्या काळात जर कोणता घेतला असेल तर ही वतनदारी बंद केली. छत्रपती शिवरायानं त्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले हात लावा तर कापले जाण असा छाती ठोक म्हणणारा राजा अजूनही आम्हाला सापडत नाही. कोणत्याच पार्टी सापडत नाही. कोई पार्टी नहीं है जिसमें ऐसा राजा मिले. 50% नफा देऊन भाव देऊ असं भाजपनं 2014 मध्ये म्हटलं आणि काँग्रेसनं 2006 मध्ये स्वामीनाथन आयोगाची 2004 मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला आणि 2006 मध्ये स्वामीनाथननं सगळा अभ्यास करून शिफारस केली. किमान 300-400 पानाचा स्वामीनाथन आयोग काँग्रेसच्या राजवटीत दिला. कांग्रेस ने उभं नहीं पाया. पार्टी कोई भी रहो लेकिन किसान के हित की नहीं होती. हे 75 वर्षात आम्ही पाहिलं. कोणी असो हे कुठल्या पक्षावर बोलत नाही, शेतकरी म्हणून बोलतो. राग आला तरी भेटतात, अजून दोनदा पडले तरी भेटतात. बच्चू कडू त्याची पर्वा करत नाही. आमचे अभिजितराव म्हणतोय नेहमी का आता बँकेचं सरळ बाईपर्यंत काही बोलू